नमस्कार, आपण पाहत आहे भांडाफोड न्यूज। एका दमात भ्रष्टाचारी कोमात, सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन। भांडाफोड न्यूज, एका दमात भ्रष्टाचारी कोमात। मिरज येथील सुप्रसिद्ध वाघ हॉस्पिटलमध्ये पेशंटच्या नातेवाईकांशी फोनवरून अरेरावीची भाषा, गरीब रुग्णांची आर्थिक लूट, आरोग्य सेवेचे व्यावसायीकरण करत गरीब जनतेच्या जीवाशी खेळला जातोय खेळ। मिरजमधील सुप्रसिद्ध वाघ हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांशी फोनवर अरेरावीची व धक्कादायक वागणूक दिली जात असल्याचा प्रकार समोर येतोय। हॉस्पिटल प्रशासनाच्या या गैरव्यवहारामुळे स्थानिक नागरिकांच्या मध्ये तीव्र नाराजी पसरली। मिळालेल्या माहितीनुसार एका गरीब रुग्णाच्या नातेवाईकांनी उपचाराविषयी माहिती विचारण्यासाठी हॉस्पिटलमध्ये संपर्क केला असता तिथल्या डॉक्टर वाघ यांनी अत्यंत उद्धट व अपमानास्पद भाषेत संवाद साधला। केवळ इतक्यावरच न थांबता रुग्णाच्या उपचारासाठी अनावश्यक चाचण्या व औषधांद्वारे हजारो रुपयांची बिलं आकारली गेली असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला। स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि काही राजकीय प्रतिनिधींशी या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून हॉस्पिटल प्रशासनावर गरीब रुग्णांची आर्थिक लूट केल्याचा आरोप लावला। आरोग्य सेवेचं व्यावसायीकरण करत गरीब जनतेच्या जीवाशी खेळ केला जातोय असा संताप नागरिकांनी व्यक्त केला। या प्रकारावर वाघ हॉस्पिटलचं प्रशासन अजून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही। मात्र या गंभीर आरोपांमुळे हॉस्पिटल प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। भांडाफोड न्यूज करता गणेश कांबळे, मिरज।